नमस्कार, मी अजित पलव पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्याकरिता आहे। मे महिन्याचा 11वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नेमका केव्हा जमा होईल याबद्दलची माहिती आपण घेणार आहोतच। त्यात बरोबरीनं एक मोठी गुड न्यूज सुद्धा आहे, ती म्हणजे तुमच्या अर्जाच्या पडताळणीबाबत। तर आता तुम्ही पाहू शकणार आहात की तुमचा अर्ज बाद होणार आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता। कसं चेक करायचं ते आपण पुढे पाहूया। जर तुम्ही 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेले आहे। आता नवीन ॲड केलेली अपडेट कोणती आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.com या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आता इथे आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तक्रार फॉर्म मध्ये यायचं आहे। तक्रारीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करावं लागेल। आता यामध्ये एक नवीन ऑप्शन ॲड केलेला आहे, येथे सर्वात वरती पाहू शकता अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, त्यानंतर पाहू शकता डिसकंटिन्यू स्कीम। तुम्हाला जर ही योजना बंद करायची असेल, लाभ घ्यायचा नसेल त्याकरिता आहे। त्यानंतर सरेंडर स्कीम, जर तुम्हाला मिळालेले हप्ते सरेंडर करायचे असतील तर इथून करू शकता। त्यानंतर आता महत्त्वाचं ऑप्शन आलेलं आहे रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन। आता अनेक बहिणींनी आपला आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे, त्यांच्याकरिता हे ऑप्शन आहे। म्हणजे येथून तुम्ही तुमचा आधार क्रमांक पुन्हा टाकून करेक्ट करू शकता। त्यामुळे ज्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना देखील आता लाभ मिळू शकतो। त्यामुळे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी काही चुका केल्या असतील तर त्याची तुम्ही आता तक्रार करू शकता। तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन कमेंट करू शकता। आता दुसरी गुड न्यूज काय आहे ते आपण पाहूयात। त्याचबरोबरीनं मे महिन्याचा 11वा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। आता येथे आपण पाहू शकता अनेक फ्रॉड खाते उघडून योजनेचा लाभ घेतलेल्याची घटना समोर आली होती। यामुळे आता या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पुन्हा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे। यामधून फ्रॉड खात्यामध्येही पैसे जमा केले जाणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर टांगती तलवार असणार आहे। परंतु तुम्ही घाबरून जायचं नाही। आनंदाची बातमी कोणती आहे ते आपण पाहूयात। तर आता येथे पाहू शकता त्यांनी म्हटलं आहे या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी होणार नाही। त्यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेर जाणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार, परंतु या योजनेत केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार नाही। कारण अन्न पुरवठा मंत्रालयाने कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना हे रेशन कार्ड दिले आहे, त्यामुळे या अर्जाची पडताळणी होणार नाही। म्हणजे जर तुमचं केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मुळीच घाबरून जायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये दर महिना 1500 रुपये जमा होतील। तर मे महिन्याचा 11वा हप्ता नेमका केव्हा जमा होणार याबद्दल त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण पुढे पाहूयात। तर येथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेत पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येणार असल्याचे बोलले जात होते। आता महिना संपायला फक्त 10 दिवस उरले आहेत, त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। तर तुम्हाला 11वा हप्ता मे महिन्याचा येत्या 24 तारीखपासून मिळू शकतो। आणि जर तुमचे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही, तुम्हाला कायमस्वरूपी हा हप्ता मिळणार आहे। तुम्हाला जर आतापर्यंत सर्व हप्ते आले असतील तर कमेंट करून अवश्य सांगा, किंवा एखादा हप्ता तुम्हाला आला नसेल तरी देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। नवीन कोणतीही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत ती अवश्य पोहोचविली जाईल। तरीता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला मग पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।